तर शहापूरमध्ये सुद्धा रात्रीपासून मुसळधार पाऊस पडतोय। अनेक भागातले रस्ते हे जलमय झाले आहेत। सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक भागामध्ये पूर परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जाते। बदलापूरमध्ये सुद्धा पावसाची संततधार पाहायला मिळते आणि कधी रिमझिम तर कधी जोरदार पाऊस पडतोय। ठाणे जिल्ह्याला हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा सुद्धा दिलेला आहे। त्यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर असून सध्या बदलापूरमध्ये पावसाचा जोर कमी झालेला असला तरी हवामान खात्याचा अंदाज जो आहे त्यानुसार कधीही मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे आणि ज्या सखल भागांमध्ये पाणी साचण्याची शक्यता या ठिकाणी सुद्धा प्रशासन अलर्ट मोडवर आहे। मुरबाडमध्ये सुद्धा रात्रीपासून जोरदार पाऊस बरसतोय। तर या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलंय। नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आलेला आहे। मुरबाड शहरामध्ये अनेक ठिकाणी काँक्रीटचे रस्ते बनवण्यात आले आहेत, मात्र रस्त्याच्या बाजूला असलेल्या गटारींचं कोणत्याही प्रकारे नियोजन केलं नसल्यामुळे गटारीत तुंबून पाणी रस्त्यावर येत आहे। त्यामुळे मुरबाडच्या अनेक ठिकाणी पावसाचं पाणी साचलेलं पाहायला मिळतंय। आणि दुसरीकडे सिंधुदुर्गमध्ये सुद्धा आज आणि उद्या ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय। तर जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून मुसळधार तसेच अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे आता नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होतोय, मात्र पावसाचा जोर वाढल्यास नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता आहे। प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जाते। त्यामुळे आता शक्य असल्यास नदीकाठच्या रहिवाशांना सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्याच्या सूचना सुद्धा प्रशासनाकडून देण्यात आल्या आहेत। आणि गेल्या 2-3 दिवसांपासून भुसावळसह विभागामध्ये अधूनमधून पाऊस कोसळतोय। त्यामुळे आता खरीप पिकं तरारली आहेत। भुसावळ तालुक्यामध्ये 18 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे। पाणलोट क्षेत्रामधील बऱ्यापैकी पावसाने या ठिकाणी हजेरी लावली असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मात्र आनंदाचं वातावरण आहे। सोलापूर जिल्ह्यामध्ये 3 दिवसाच्या ढगाळ वातावरणानंतर सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात झाली आहे। सोलापूर शहरामधील अनेक भागामध्ये सकाळपासून पावसाच्या सरी बरसत आहेत। तर गेल्या 2 आठवड्यापासून सोलापूर शहर जिल्ह्यामध्ये पावसाने उघडीप दिलेली होती आणि या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आनंदाचं वातावरण आहे। तर अनेक भागात सकाळपासून सोलापूरमध्ये पावसाच्या सरी सुरू आहेत। आज सकाळी 7 वाजताची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी सुद्धा काही सखल भागात पाणी साचलेलं आहे, तर शेतकऱ्यांमध्ये सुद्धा आपल्याला आनंदाचं वातावरण पाहायला मिळतंय। आणि रायगड जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे। पेण तालुक्यामधल्या रावे गावातील जिल्हा परिषद शाळेला गळती लागल्याचं दिसतंय। शाळेला गळती झाल्यामुळे मुलांनी जातात हातामध्ये झाडू घेऊन पाणी बाहेर काढलेलं आहे आणि याबाबत जाब विचारला असता ना ग्रामपंचायतीला गांभीर्य ना जिल्हा परिषदेला गांभीर्य आणि त्यामुळे मुलांना शाळेत रेनकोट घालून बसण्याची वेळ आली आहे। पालकांनी मुलांना शाळेत पाठवायचं की नाही हा प्रश्न त्यामुळे उपस्थित होतोय। आणि याविषयीचे अपडेट्स आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी प्रमोद पाटील आपल्या सोबत आहेत। प्रमोद, आपण पाहतो शाळेला गळती लागली आहे, त्यामुळे मुलांनाच हातात झाडू घेण्याची वेळ आली आहे। अभ्यास करण्याऐवजी किंवा पुस्तकं हातात घेण्याऐवजी मुलं झाडू घेऊन इथं पाणी काढताना दिसतात। नक्कीच म्हणाले, आपण बघत असाल हा जो प्रकार आहे हा या वर्षीचा नाही तर मागील कमीत कमी 5 ते 6 वर्षापूर्वीपासूनचा प्रकार आहे। वरचा जो छप्पर आहे शाळेचा तो पूर्णपणे खराब झालेला आहे, पूर्णपणे मोडकळीत झालेला आहे। शाळेचा प्रशासन, ग्रामपंचायत किंवा जिल्हा परिषद यावर कोणतेही गांभीर्यपूर्वक लक्ष देत नाहीये। 1ली ते 4थी पर्यंतची ही शाळा आहे आणि लहान लहान मुलं असतात आणि आपण बघत असाल प्रचंड पाऊस या ठिकाणी आहे आणि या प्रचंड पावसामध्ये पूर्णपणे शाळा आहे ती पूर्णपणे गळते, पूर्णपणे पाऊस जो आहे पाणी आहे तो पूर्णपणे खाली जाते।
शाळेमध्ये गेलेले विद्यार्थी बसू शकत नाहीत, बेंचवर खाली बसू शकत नाहीत, अशी एकंदरीत स्थिती निर्माण झाली आहे। शाळेचे विद्यार्थी स्वतः झाडू घेऊन ते पाणी काढतायत। त्यामुळे ग्रामपंचायत किंवा शाळेचा प्रशासन किंवा जिल्हा परिषद गांभीर्यपूर्वक याकडे लक्ष देत नाहीये। त्यामुळे आता रेनकोट घालून बसण्याची वेळ एकंदरीत आलेली आहे। तेव्हा या संपूर्ण पावसाळ्यामध्ये आता हे विद्यार्थी आजारी पडतील अशी एकंदरीत स्थिती निर्माण झालेली आहे। त्यामुळे रावे गावातील ही गळतीची शाळा कधी बंद होईल हा एकंदरीत प्रश्न निर्माण झाला आहे। मनाली निश्चितच प्रमोद, आणि त्यामुळे या बातमीनंतर प्रशासन गांभीर्यानं खरं तर या शाळेकडे लक्ष देईल आणि योग्य ती कारवाई करेल अशी आपण अपेक्षा करूयात आणि याचा पाठपुरावा सुद्धा घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद। आणि आता एक ब्रेकिंग बातमी कोल्हापुरात नाही, कोल्हापूरमधील पंचगंगा नदी आज धोक्याची पातळी गाठण्याची शक्यता आहे। पंचगंगा नदीची संथ गतीनं धोका पातळीकडे वाटचाल सुरू आहे। आणखी 1 फूट पाणी जर वाढलं तर कोल्हापूरला महापूर येण्याची शक्यता वर्तवण्यात येते। कोल्हापूरमध्ये पावसाची उघडझाप सुरूच आहे। पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत 2 तासाला 1 इंच वाढ होतीये। जिल्ह्यामधील 81 बंधारे त्यामुळे पाण्याखाली गेलेले आहेत। आणि आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळोखे आपल्यासोबत आहेत। ज्ञानेश्वर, सध्या पावसाची काय परिस्थिती कोल्हापुरात आहे? मनाली, कोल्हापूर शहर आणि परिसरामध्ये सध्या पावसाची उघडझाप सुरू असली तरी कोल्हापूरकरांचं महापुराचं संकट यावर्षी सुद्धा घोंगावताना पाहायला मिळते। कारण पंचगंगा नदी आहे ते आता इशारा पातळी ओलांडून धोका पातळीकडे वाटचाल करताना पाहायला मिळते। आणखीन 1 फुटांनी पाणी पातळीमध्ये जर वाढ झाली तर कोल्हापुराला महापुराचा विळखा आहे तो बसू शकतोय। या सगळ्या पार्श्वभूमीवरती आता जिल्हा प्रशासन सज्ज झाल्याचं पाहायला मिळते। तर दुसरीकडे पाहायला गेलं तर राधानगरी धरण सुद्धा 93% आसपास आहे ते भरलेलं आहे आणि त्यातून सुद्धा जर हे धरण पूर्ण क्षमतेने भरलं तर मोठ्या प्रमाणात विसर्ग नदीपात्रामध्ये होतो आणि त्यामुळे कोल्हापूरची स्थिती आणखीन बिकट होण्याची शक्यता आहे ते नाकारता येत नाही। त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेच्या आहेत त्या सूचना दिलेल्या आहेत। यासोबत काही नागरिकांचं स्थलांतर सुद्धा आता जिल्हा प्रशासनानं हाती घेतलेले आहे। त्यासाठी निवारा शेडची उभारणी सुद्धा आहे ते प्रशासनाने केलेले आहे। एकूण पाहायला गेलं तर कोल्हापूर जिल्ह्यातले 81 बंधारे सध्या पाण्याखाली गेलेले आहेत आणि अनेक मार्गावरची वाहतूक सुद्धा आहे ती विस्कळीत झालेली आहे। गगनबावडा मार्गे कोकणाचा संपर्क आहे तो तुटलेला आहे, तो अद्यापही कायम असल्याचंच पाहायला मिळते। याशिवाय अनेक जिल्ह्यातले लघु आणि मध्यम प्रकल्प आहे ते पूर्ण क्षमतेने भरलेले आहेत, त्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे ते विसर्ग होताना पाहायला मिळते। त्यामुळे जिल्ह्यामधल्या सगळ्याच नद्यांना सध्या पूरस्थिती आहे ती निर्माण झालेली आहे। या सगळ्या पार्श्वभूमीवरती एनडीआरएफची पथकं सुद्धा कोल्हापूरमध्ये आहे ते तैनात करण्यात आलेले आहे। याशिवाय आलमट्टी धरणाचा विसर्ग वाढवण्याचे प्रयत्न सुद्धा आहेत ते कोल्हापूर प्रशासन करते। कारण कर्नाटकचं आलमट्टी धरण हे कोल्हापूरसाठी इफेक्टिव्ह असतं आणि त्यासाठी जिल्हा प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत। सुमारे 2 लाख आणि त्यामुळे कोल्हापुरात प्रशासनाकडनं योग्य ती काळजी घेण्याचं या ठिकाणी कार्य सुरू आहे। नागरिकांनी सुद्धा सतर्कता राहावी असा देखील इशारा देण्यात आलेला आहे। धन्यवाद ज्ञानेश्वर सविस्तर माहितीसाठी। तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये पूरस्थितीमध्ये अडकलेल्या 300 पेक्षा जास्त नागरिकांच्या मदतीसाठी जिल्हा प्रशासन धावून गेलंय। पाल नदीला आलेल्या पुरामुळे गडचिरोली नागपूर 3 दिवस या ठिकाणी वाहतूक बंद होती। पाल नदीच्या अलीकडे अनेक वाहनं अडकून पडलेली होती। वाहनांमध्ये अडकलेल्या नागरिकांसाठी प्रशासनानं चहा आणि नाश्त्यासह जेवणाची देखील सोय करून दिलेली होती। गडचिरोली जिल्ह्यामधल्या झिंगानूर ते कल्लेड दरम्यान नाल्याला पूर आल्यामुळे 15 गावांचा संपर्क तुटलाय। जिल्ह्यामधील काही रस्ते अजूनही पाण्याखाली आहेत तर काही गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। आणि बातमी गडचिरोलीमधूनच आहे, कारण गडचिरोली जिल्ह्याच्या काही तालुक्यामध्ये रात्रीपासून पावसाची संततधार सुरूच आहे। जिल्ह्यामध्ये 5 दिवसांपासून असलेली पूरस्थिती काही प्रमाणात ओसरलेली असली तरी अजूनही जिल्ह्याच्या अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे। गोसीखुर्द धरणामधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे वैनगंगा आणि प्राणहिता नद्यांच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होतीये। नागपूर गडचिरोलीचा संपर्क पुन्हा एकदा तुटलेला असून चामोर्शी गडचिरोली मार्ग बंद असल्यानं दक्षिण गडचिरोलीचा जिल्हा मुख्यालयाशी संपर्क तुटलेला आहे। तर आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्यासोबत आहेत, थेट आपण महेशकडे जाणार आहोत। महेश, गुड मॉर्निंग। गडचिरोलीमध्ये आज पावसाची काय परिस्थिती आहे? कारण
नाल्याला पूर आल्यामुळे 15 गावांचा संपर्क एकीकडे तुटलेला आहे आणि दुसरीकडे वैनगंगा आणि प्राणहिता नदीच्या पाणी पातळीत सुद्धा सातत्याने वाढ होतीये। मनाली, गुड मॉर्निंग। गेल्या 5 दिवसापासून जिल्ह्यातलं जनजीवन विस्कळीत आहे। महत्त्वाचं म्हणजे पावसाचा कहर सुरू होता तो आजही सुरू आहे। रात्रीपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरूच आहे आणि नद्यांना आलेला जो पूर आहे तो काही ठिकाणी भामरागड असेल, बाकीच्या ठिकाणी ओसरला असला तरी अजूनही अनेक ठिकाणी पूर परिस्थिती जसे ते दिसून येत आहे। वैनगंगा नदीमध्ये जो गोसीखुर्दचं पाणी येत आहे त्यामुळे वैनगंगा, प्राणहिता आणि त्याचं पाणी परत गोदावरी नदीत जाते। ही परिस्थिती आहे। आता अतिदुर्गम भागात पावसामुळे कशा पद्धतीने रस्त्यांचे, नाल्यांचे हाल होतात आता आपण व्हिज्युअलमध्ये दाखवतोय। जिंगणूर ते कल्लेड दरम्यानचा हा मोठा पूल असलेला नाला आहे तो कसा भरून वाहत आहे, त्याच्यामुळे अर्धा मार्ग हा वाहून गेलेला दिसत येत आहे। अतिदुर्गम भागात रस्त्यातली ही अवस्था आहे। 15 गावांचा संपर्क तुटला आहे। आता अशी अवस्था आहे की 20 मार्ग बंद आहेत। गडचिरोली नागपूर मार्ग परत काल रात्री बंद, आज पहाटे बंद झाल्यामुळे नागपूरचा गडचिरोलीशी असलेला, गडचिरोलीच्या नागपूरशी असलेला संपर्क तुटलेला आहे। चामोर्शी गडचिरोली मार्ग बंद आहे, त्यामुळे दक्षिण भागातल्या 5 तालुक्याचा संपर्क तुटलेला आहे। पूर परिस्थितीची पाहणी करण्यासाठी काल हेलिकॉप्टरने पाऊस असतानाही जिल्हाधिकारी संजय जैन, एसपी विनोद पाल हे आपत्ती व्यवस्थापनाचे सल्लागार कृष्णा रेड्डी यांच्यासह काल हेलिकॉप्टरने सिरोंचाला गेले होते। त्यांनी हवाई पाहणी सुद्धा केली। त्याच्यामध्ये आपल्याला पाण्याची तीव्रता कशी दिसून पडते की तिचा जलमय झाल्याचं चित्र त्याच्यात दिसून पडत आहे। सिरोंचाला जाऊन त्यांनी गोदावरी नदी, प्राणहिता नदीच्या पूर परिस्थितीची पाहणी केली। तिथे आपत्ती व्यवस्थापन तालुका यंत्रणेची बैठक घेऊन मदत पुरवण्याचे निर्देश दिलेले आहेत। दुसरं महत्वाचं म्हणजे अजूनही गोसीखुर्दच्या धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे, त्यामुळे वैनगंगा आणि लगतच्या नद्यांमध्ये पाण्याच्या पातळीत वाढ होण्याची शक्यता आहे। निश्चितच आणि त्यानुसार प्रशासन सुद्धा या ठिकाणी अलर्ट मोडवर आहे। धन्यवाद महेश या सविस्तर माहितीसाठी। आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये गेल्या 3 ते 4 दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळतोय। देवरी तालुक्यामधल्या सिरपूर आणि सालेकसा तालुक्यातील पुजारी टोला धरणाच्या पाणी पातळीत पावसामुळे वाढ झाली आहे। त्यामुळे सिरपूर धरणाचे सगळे 7 आणि पुजारी टोला धरणाचे सगळे 13 दरवाजे 0.30 मीटरनं उघडण्यात आले। त्यामुळे आता सालेकसा तालुक्यातील 14 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। वर्धा जिल्ह्यासह धरण क्षेत्रात मोठ्या प्रमाणात पाऊस पडतोय। सततच्या पावसामुळे लोअर वर्धा प्रकल्पाचे 3 दरवाजे 30 सेंटीमीटरनं उघडण्यात आलेले आहेत। धरणाच्या 3 दरवाजांमधून 77.87 क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग वर्धा नदीच्या पात्रात करण्यात येतोय। त्यामुळे वर्धा आणि लहान मोठ्या नदीपात्रांमध्ये पाण्याची पातळी वाढण्याची शक्यता आहे। तर वर्धा, आर्वी, देवळी, हिंगणघाट तालुक्यांमधल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे। आणि आता पुणेकरांसाठी एक गुड न्यूज म्हणावी लागणार आहे, कारण पुण्यामध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे। आठवड्याभरापासून शहरामध्ये आणि आसपासच्या परिसरात जोरदार पाऊस सुरू आहे। शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण क्षेत्रात सुद्धा पावसाचा जोर कायम आहे। त्यामुळे आता खडकवासला धरण 95% भरलंय। धरणामधून पहाटे मुठा नदीमध्ये पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे। त्यामुळे नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे।